आज आज ओ बाबा ते तुला वाईट बोलतात, मला नाही. आज कामगार मंत्र्यांकडे आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अशी एकत्रपणे एक अत्यंत महत्त्वाची अशी बैठक महाराष्ट्र ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन्स आणि असंख्य अशा मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामधील असणाऱ्या युनियन्स, या युनियन्सनी बऱ्याच दिवसापासून मागणी होती की सरकारने या ॲप बेस जेवढ्या कंपन्या पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि त्यांच्यासाठी काम करणारे असे जे कामगार आहेत, या कामगारांना सोशल असा जो फायदा व्हायला पाहिजे तो कोणत्याच प्रकारे मिळत नाही. सरकारने काही धोरणात्मक निर्णय त्या संदर्भात घेणं गरजेचं आहे. कामगारांच्या संदर्भामध्ये लेबर वर्कर म्हणून ज्याला विचार केला जातो, त्यांचं एक महामंडळ ज्या पद्धतीने तयार केलं गेलं त्यामध्ये या सगळ्यांना अंतर्भूत करता येतं का, तर ते करता येत नाही. म्हणून मग एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासाठी एखाद्या महामंडळाची केंद्राने त्या संदर्भातल्या काही सूचना, गाईडलाईन्स या सातत्याने देशभरातील सर्व गव्हर्नमेंट्सना दिल्या आहेत. परंतु त्यामध्ये कुठेही पुढे जाऊन राज्य शासनाने काहीतरी करावं ही जी भूमिका असली पाहिजे ती कुठेतरी दिसत नाही. आणि म्हणून हे सर्वच्या सर्व युनियन्स, त्यांच्याबरोबर असणारे लाखो कामगार जे सेवा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात करतात, त्यांची सेफ्टी असेल, त्यांची सुरक्षा असतील, त्यांचं आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याची कोणीतरी, सरकार हे मायबाप असतं, त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी ही अतिशय वाजवी अशी मागणी या युनियन्स गेली वर्षानुवर्ष करत आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींशी विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये चर्चा झाली. ओला, उबर सारखे कंपन्या असतील, झोमॅटो असेल, स्विगी असतील, अशा जवळजवळ 300-350 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स आहेत की त्यामध्ये काम करणारे असंख्य कामगार आहेत. त्यांना न्याय मिळावा म्हणून असं मंडळ तयार करणं आणि मग त्या संदर्भातली आज आकाश फुंडकरजी मंत्री महोदय, त्यांचे संपूर्ण ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे असणारे सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर कामगार मंत्रालयातील असणारे सर्व सचिव, या सगळ्यांशी एकत्रपणे डिस्कशन झालं. वारंवार या बैठका घेऊन त्यामधून
कशा पद्धतीने याच्या रचना कराव्यात या संदर्भात थोडासा विचार आजपासून सुरू झाला आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये नेहमीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय अजितदादा हे महायुतीचे नेते, हे सामान्य जनतेसाठी काम करणारे नेते आहेत। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात अशा प्रकारे या सामान्य लोकांसाठी एक वेगळं महामंडळ आणि त्याच्या रचना या लवकरच त्या दिशेने होतील याची खात्री आहे। माझी सर्व या प्लॅटफॉर्मवरती काम करणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींमध्ये लागणारी जी माहिती आहे ती लवकरच शासनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल। त्याच्या नोंदणी आणि या सगळ्या प्रक्रियासुद्धा लवकरच सुरू होतील। त्यामुळे त्यामध्ये आपली अधिकृत माहिती जी आहे ती अधिकृत माहिती आपण देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। आपण ती द्याल याची खात्री आहे। मी सर्व युनियन्स की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये काम करतात त्यांना त्यामधल्या असणाऱ्या अडचणीही माहीत आहेत। त्यामुळे त्यांनीसुद्धा या संदर्भातले काही इनपुट्स त्यांच्याकडे असतील तर ते सुद्धा वेळच्या वेळी होणाऱ्या या बैठकांमध्ये शासनाला दिले तर त्याचा फायदा या सर्वांना होईल याची मला खात्री आहे। धन्यवाद। निवडणूक आयुक्तांनी म्हटलेलं आहे की आता ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या दिवाळीनंतर होतील आणि व्हीव्हीपॅट मशीन इकडे नसते, कसं पाहता? खरं तर मला हा विषय अजून माहीत नाही। आज मी जी बैठक कामगार आयुक्तांच्या बरोबर जी बैठक होती किंवा त्या बैठकीच्या संदर्भात थोडंसं महाराष्ट्रातील जनतेला निवेदन करावं या दृष्टिकोनातून मी आज थोडंसं हे सांगावं म्हणून इथे आलो आहे। धन्यवाद।